मला भरपूर डीएम वगैरे येत होते, कमेंट्स येत आहेत की दादा तुमचे व्लॉग्स येत का नाही, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, काय करू शकतो. ऍडजस्ट करणार आता एवढे अजून 15 दिवस पण आले नीट पाऊस चालू होऊन तेवढे पत्रे घालतात, अजून 4 महिने ते धोधो गळतील ते. हा बघ हे हा कुठं झालं ए कुठं ट्रेले तिकडं तर अख्खं बाहेरचे उजेड होतोय तिथनं त्या साईडून इकडे एक आणि इकडे उजेड होतोय, बाहेरून उजेड होतोय, एवढा असा गॅप पडलाय, त्यातनं नशीब पाणी येत नाही. तर भरपूर दिवसाने आपली भेट झाली. सगळ्यात आधी सॉरी सगळ्यांना, कारण पण तसंच होतं, आपले ब्लॉग भरपूर दिवस म्हणजे जवळजवळ 1 हप्ता होऊन गेला, आपले ब्लॉग शॉर्ट्स काहीच आलेले नाहीत. तर कारण पण तसंच होतं, आपला जो सॉफ्टवेअर होता ज्यात आपण एडिटिंग करायचो, आपण बोलायचो जे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, त्या सॉफ्टवेअर मधनं तशी क्वालिटी भेटायची, तो सॉफ्टवेअर थोडा कामच करायचं बंद झाला होता. म्हणून मग ते परचेस वगैरे त्याचं सगळं इश्यू चालू होतं, मग नीट आपले ब्लॉग एडिट होत नव्हते. आणि त्यात अजून एक भर पडली की आपला मोबाईल जुना होता तो पूर्ण फॉर्मॅट झाला, आता नवीन मोबाईल आहे आपला, हा दुसरा मोबाईल आहे. आणि इकडे तुमचा गोंड्या बघा, परी हाय कर, हाय हाय. गोंड्याला बघा डोळ्याला काय आलं, हे बघा गोंडू काय झालं बाबा काय. आणि हे सगळ्याचं सगळं असं इथं बघा केवढं पाणी आलंय बघा, हे बघा दिसतंय छोटे 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 थेंब, हे पूर्ण साठले, हे पूर्ण पाणी इथं पाणी झिरपतंय हे बघा. आणि बरोबर अशाच ठिकाणी झिरपते जिथं आपली परी झोपते, हे बघा. ते पत्रे आता झालेत जुने, तर त्याचं सगळं हे गेलंय, काय बोलतात त्याचं, पाणी थांबवून ठेवण्याची क्षमता असते त्या गेल्या सगळीकडे. आता तुम्हाला असे हे कपडे वगैरे सगळं हे इकडे कपडे तिकडे कपडे असे वाळत घालताना दिसतो. आणि आल्यापासून आपण जे करतो, म्हणजे पाऊस आल्यावर जे आपण करतो हे असं सगळं पॅक करून घेतलं, पाणी बिणी भरपूर येतं. आणि मेन गोष्ट माहिती आहे का, आपले जुने जे ब्लॉग बनवलेले आपण जिथे जिथे गेलेलो, जसं लाईक बर्थडे पार्टीला वगैरे गेलेलो, तेव्हापासूनच मोबाईल आपला चालायचा बंद झालाय. आणि ते सगळे ब्लॉग होते, ते सगळे जे व्हिडिओ होते, ते सगळे डिलीट झालेले. आता काय करू नाही शकत आपण त्याला, बघू कसं काय आता इथून पुढे नीट आपण इम्प्रोवाइज करू, कसं काय होतंय ते. या दोघांचं काय झालं, म्हणतं काय झालं गोंड्या काय काय झालं बाबा, काय झालं. मेन गोष्ट काय माहितीये, पावसाळ्यात इथे बुरशी लागण्याची भरपूर अशी शक्यता आहे, भरपूर. हे बघा ना, इथेच एवढं पाणी येतं, हे पूर्ण असं पाण्यानेच भरलं, हे बघा ओलसर दिसतं ना, हे सगळं बुरशी लागेल, पत्र्यामुळे बुरशी लागेल. पाणी येत ना, आता पाणी येते ना, मग त्यामुळे मग ते ओलावा होणार, घर अक्क गळते, त्याला काय करायचं आता. आता काय करू शकते, आता पाऊस चालू आला, कुठेतरी राहून भाड्याने 4 महिने सत्य भाड्याने बघा इथं बघा, आता जस्ट पुसलं तरी बघा हे असे थेंब जमा होतात. आता सायली बोलते एक काहीतरी असा एक कपडा सॉरी हे प्लॅस्टिक टाकलंय ते घ्या, इथून असं डायरेक्ट इथपर्यंत असं बांधा इथं कुठेतरी, बघू आता कसं जमतंय. आणि कपडे सुकत नाही परीचे म्हणून हे असे इथंच लटकवलेत, आपलं हेलाच लटकवून टाकलंय, इकडे कपडे तिकडे पूर्ण असं चालू राहणार आता आपलं. आणि तुमचा गोंड्या 7 दिवसात काय काय चेंज झालंय तुम्हाला हळूहळू दाखवूच. आणि आम्ही विचार करतोय ऍज कम्पेअर टू आपल्या लॉंग म्हणजे जे आता ब्लॉग चालू आहेत त्याच्या आपल्याला शॉर्ट्सला चांगला रिस्पॉन्स येतोय. पण शॉर्ट्स जे आपण आधीपासून करत आहोत तेच पूर्ण प्रॉपर कंटिन्यू ठेवू. आता लिटरली ना खाली पूर्ण असं ओलावा असतो ना, चिक 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 तसं वाटतंय. कारण की हे कशी लाईट रिफ्लेक्ट होते, हे पूर्ण भिजलंय पूर्ण, त्यामुळे या भिंती भिजतात. आणि हे पलीकडच्यांची कृपा, त्यांनी बांधले भिंत आपल्या भिंतीपेक्षा वरती, मग त्या भिंतीला नाही प्लॅस्टर केलेलं, त्या ह्याच्यातनं येतं पाणी डायरेक्ट आतमध्ये
जिरपूर. आता पहिले इकडे यायचं, अजून ह्या साईडला पण यायचं बघा, इथे पण यायचं, इथून असं पूर्ण गाळायचं. इथं तर किस्सं गाळायचं, बाप रे बाप. हे आता इथं प्लॅस्टिक टाकलंय. मी एसी नाही लावलेला तो, ते हे टाकलंय, ड्राय मोड टाकलंय. तर ड्राय मोड मुळे ना हे ऍटलिस्ट पत्रे खेचून गेली का? एवढे पत्रे नाही खेचून घेणार. कुठून इथून पाणी गळते. अरे हे बघ ना, हे बघ, हे बघ, दिसतंय, हे बघ, हे इथून गळतंय, दिसला? शी पोरीने चाटलं बिटलं ते नाही. आता तिचा जेवायचा टाइम झाला ना. गेल्या वर्षी हा प्रकार झालाच नव्हता. आता काय माहिती का होतोय. हे बघ ना, किस्तय पाणी, बघ रिफ्लेक्ट होतं बघ किस्त. यावेळी मम्मी बोललेली ना पत्रे टाकायचे, मग काय झालं काय माहिती. थंडी असते ना पावसात. बोलतात ना, उन्हाळ्यात जेवढं गरम होत होतं ना आम्हाला इथं, तेवढंच पावसात तेवढीच थंडी असते. मी आजारी आहे, नशिबाने परी आणि साई जरा स्टेबल आहेत आणि माझ्यामुळे त्यांना आजार नको व्हायला म्हणून ज्या दिवशी आजारी पडलो, काल लगेच गेलो. आता पण जरा थंडी वगैरे भरून येते, सर्दी करत होत. त्यात ही केस वाढलीत एवढी, ती कापायला जायचंय. तर बघू टाइम भेटेल तसं, कारण की पूर्ण 6-7 दिवस तर त्याच गोष्टीच्या मागे होतो. मला भरपूर डीएम वगैरे येत होते, कमेंट्स येत आहेत की दादा तुमचे व्लॉग्स येत का नाही, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे का. तर हेच ते प्रॉब्लेम, म्हणजे आपला जो सॉफ्टवेअर होता एडिटिंगचा तो चालत नाही. प्लस मोबाईल आपला, तो आधीचे सगळे व्हिडिओ सगळे डिलीट झालेत. आणि आपला हा कॅमेरा ह्याच्यात आहेत आपल्या वटपौर्णिमेचा आहे, तर त्याचा व्लॉग एडिट करता येईल का, पण तो पूर्ण नाही प्रॉपर. बोलतात ना, अर्धे शॉर्ट्स आपल्या मोबाईल मध्येच घेतले होते, तेही डिलीट झालेत. बघू आता त्याने जर जमलं तर आज व्हिडिओ टाकू, आपण अपलोड करू. बघू कसं काय होतंय, जमतंय कसं करू. आणि तेवढ्यात तुमचा गोंड्या बघा, गोंड्या आता हळूहळू सगळं बोलायला शिकलाय. काय रे गोंड्या, गोंडो, हे गोंडो काय झालं मुंग्या, बापरे, अख्खाच्या अख्खा भाग खराब झाला. मुंगीने भरला अख्खा भाग. 10 मिनिटं म्हणजे सकाळी लावलेला भात हा बाहेर काढून ठेवला सायलीने, इथे सॉरी त्या ह्याच्यावर ठेवला, त्याला पण मुंग्या लागल्यात. आता ठेवायचं कुठं भात, ठेवायचं काय करायचं, पूर्ण असं बोलतात ना जसं की ह्याच्यातच आलोय बर्फाळ प्रदेशात. याच्यामध्ये 4 महिने काढू पोरी. बघू आता करायचं ऍडजस्ट, अजून काय करू काय शकतो. ऍडजस्ट करणार आता एवढे अजून 15 दिवस पण आले नीट पाऊस चालू होऊन, तेवढे पत्रे घालतात. अजून 4 महिने ते दो गळतील ते तर आहेच. कुठे काय करू मी. माझी पोरगी आजारी पडल्यावर कोण म्हणणार नाही. आणि हे माझं फ्रस्ट्रेशन दिसतं सगळ्यांना, पण मी का तशी वागते हे नाही कोणाला दिसत. जळतं ज्याचं त्यालाच कळतं. थंडी नाही वाजत का. पाण्यात झोपवली पोरगी. कुठं आलो, बघू इथं काहीतरी लावू आपण प्लॅस्टिक, इथनं असं बांधू आणि इथपर्यंत असं घेऊ. पण त्यामुळे मग परत पंखा खराब होणार प्लॅस्टिक लावलं. आणि हे ब्लॉग चालू करायच्या आधी इथनं मी पुसून घेतलं सगळं, आणि परत तेव्हा काय सगळे तुम्हाला थेंब थेंब दिसेल. कसली ग का ही, हा ते भरती आहे. पाणी उडलंय, हे कसलं तेल उडलंय बाबू. अगं तेल उडलंय बघ, पूस. तेल इकडे कसं ऊस आहे ओढ्याने, असं कसं हे उडेल. ठीक आहे, बुरशी येते. अरे हे ओलावा असतो तिथं बुरशी येते. इथं पण ओलावाच आहे ना, पूर्ण भिंत आता पाणी जसं भिंत पाडरेल तसं असं ओलावा राहील. जा तू पुसून घे. हे एवढं सरळ गेलेलं ते पण निघालं. हा बघ, हे हा कुठं झालं, कुठं गेल्या वर्षी एवढा त्रास झालाच नाही. गेल्या वर्षी झाड पण होतं, आणि आता त्यांनी प्लॅस्टिक अर्ध इथपर्यंत टाकलंय ना, मग ते पाणी इथपर्यंत येतंय. इथपर्यंत टाकलंय त्यांनी प्लॅस्टिक या साईड. तिकडं पूर्ण गळायचं पूर्ण बंद झालंय पलीकडं. पत्रावर एकदम बारीक मुलगा पण नाही. आता पाऊस चालू आला ना, तर पत्रे कमजोर झाले.
करता नाही ना, मी चढते, माझं काय वजन होणार. कुठनं चढणार? चढते ठीक आहे, कुठनं चढणार तू? जागा आहे या झाडावर कुठल्या झाडावर? शिड्या आहेत त्याला असं वाटतंय तुला? जा बघ जा. पुसून तेवढं जास्त येतं इथे. आता जर पुसलं ब्लॉग घेण्याच्या आधी हे काय परत ते बघ किती आलं बघ. हे असे थेंब थेंब जमा होत आहेत आणि डायरेक्ट एकत्रच पडतंय खाली. रात्री त्याच्यावरच झोपलोय. मग काय. ए गोंडवा, गोंड बघा तुमचा कुठं जाऊन खेळतोय. हिचं काय करायचं. हे असे हे पत्रे पूर्ण जुने झाले, जुने, ज्यामुळे काय होतं ते ह्याच्यात क्रॅक्स येतात छोटे छोटे छोटे. मग ते क्रॅक्स मधनं पाणी असं शोषून घेतं आणि खालपर्यंत येतं असं. तर आता आपल्याला असं कळणार नाही कसे क्रॅक्स पडले. गेल्या शेतात कुठे टाकू ना टाकू, आपल्या इकडे पत्र टाका. असंच काय असं करावं लागेल. ए काय चाललंय काय गोंड्या. बाहेर असं छान वातावरण झालं ना पावसाचं. पाऊस ते प्लॅस्टिक टाकलं तिकडं, प्लॅस्टिक लावायचं राहिलं या साईडला. सगळीकडे कपडेच कपडे वाळत घातलेच. काय रे गोंडू, बाहेर वारा बघा केवढा जोरात. कपडे बघा कसे उडते. आत्ताच बाहेरला आलो आणि आपण. ठीक आहे, आता बघू आपण शॉर्ट्स चालूच ठेवू. आता इथून पुढे शॉर्ट्स स्वीट्स सगळं. सध्या मला पण बरं नाही, कसं तरी आता ब्लॉग घ्यायचा म्हणून कसं तरी पूर्ण असं बोलतात ना एकत्र येऊन ते चाललंय माझं. आणि हा ठीक आहे, हे तर मी काढलंच नाही अंगावर घेऊन. आता परत मी इथे पडेल. बघू याच्यात काय काय कोणते कोणते ब्लॉग्स आहेत ते एडिट करायचा प्रयत्न करू. जर प्रॉपर असेल तरच ठेवू, कारण की जर प्रॉपर नसेल तर त्या ब्लॉगचा आपल्यासाठी काय उपयोग नाही. या गोंड्याला गंडू, हे एवढं थंड आहे ना तरी झोपली ही त्याच्यावर. उचलून घेतो मी तिला, कारण की हिला काय वाटत नाही. वाटत नाही तुला? तर आत्ताच आपण एवढ्या पावसातून हे सगळं आणलंय. हे सगळं मी भाजी, चहा पावडर आहे. आणि इकडे आमच्या इथे नेटची वायर तुटले तर सरळ गायला बघा किती जरा. 1 2 3 4 एक नेटची वायर तुटले एवढी जरा. 4 झाला का काका. आपला बोका उठलाय झोपून. गोंडो, हे गोंडो, कोण उठलंय झोपून. आणि मी आणले जरा सूपची पॅकेट. परत कोबी आणला. कोबी महाग पडला का ग 30 रुपयाला आता. हा काय आलं मग काय करत होते आणायचे. त्यापेक्षा 30 रुपयाचं आयत बनवलेले सूप आले असते, शेव बिव सकट. 30 रुपयाचं सूप नाही आणलं. मग 30 रुपयाची कोबी आणली आणि हे आणलं 20 रुपयाचा सूप ना हा पाकिट. हा. माझं 10 रुपये घालून तिथं वरतून सूप आले असते. अरे पण ते मंचुरियन वगैरे बनवायला येईल ना आपल्याला. मी बनवतो, तू नको बनवू. तोंडाला चाव नाही बघ, पाणी सुटतंय आज. आई वडापाव देणार आहे आज, मम्मी वडापाव बनव. हा मग आज नको बनवायला, नंतरला बनवता येईल. हा एकदा फक्त ताप आला त्यांच्या तोंडाची चौकोने पळवले काय म्हणते. अरे मग चव जातेच ना गोळ्या बिळ्या खाऊन. आता एवढं ताप आला त्यामुळे गोळ्या खातो, त्या गोळ्यांमुळे चव जाते का नाही तोंडाची. तिला खोटच वाटते. सूपचं मंचाव सूपचं आणलंय. चहा पूड संपलेली. आणि तिकडे ते कोबीचं बघू काय करता येईल आपल्याला. मंचुरियन पण बनवता येईल, शेजवान चटणी बनवता येईल. अजून काय काय बनवता येईल. अगं हसते हे, आपल्यावर डाऊट चालू आहे. हे आपल्यावर डाऊट करते काय ग. परी सगळ्यांना नन्न करून जातो ना. परी कोणत्या काय झालं बाबा. नो झाला. नो गोंडू, ए गोंडो.
नाही दिवाळीला गोंडू तुमच्यावर पण रागवला. कानातले काढायला लागली. तुम्ही विचारत नाही ना तिला आजकाल, म्हणून तुमच्यावर पण रागवला तुमचा गोंडू. हे आपलं नेटची वायर घरावरनं वगैरे टाकतात ना, ते तर बिना विचारता आपल्या पत्रा वगैरे चढतात. मग त्या पत्र्यांचे गॅप येणार, इकडे तर लिटरली तिकडे तर अख्खं बाहेरचे उजेड होतोय तिथनं त्या साईडून. इकडे एक आणि इकडे उजेड होतोय, लिटरली बाहेरून उजेड होतोय. एवढा असा गॅप पडलाय, त्यातनं नशीब पाणी येत नाही कारण की ते खाल्लीवर आहे. म्हणून यांचं काय वेगळंच चाललंय बाबा. मला मारतेस, मला मारतेस. गोंडो हसते. No, 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 no. No, no, no. विषुम मम्माला होते विषुम विषुम. आता बघा आता मजा बघा. न न न न इकडे बघा. नुसती अंगाला चिटकते आता. चहा बनव बाबू, चव नाही तोंडाला. परी न न न न न न न. परी काय ना काहीतरी खेळायलाच पाहिजे. हे नाही तर ते जे भेटल ते सगळं खेळायला पाहिजे. काय रे? अरे 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 ओ शापजी कैसे है शापजी. असली ती हे झाले ना, खेळते बघा. आळसले ना एवढी. सुपर सीना बीर बॉय. आमीना बघते काय आता एवढा सर्वी झाला. आता कुठे बघा त्या पाय बघा कुठं, हे कुठं पाय ठेवायची जागा आहे का रे? ए ए ए ए गोंड्या. न न न न न न. अहो चहा यार बनव ना यार प्लीज. लय तलप लागले मला चहाची, का माहिती का? नाही लागले बघा, नाही लागले, नाही लागले, नाही 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 लागले दादा. चहा बी खाय नाही भेटणार. हिला एक फोनवर फोन सगळ्यांचे. झोपलेली, काल झोपायला तिला उशीर झाला, आज झोपलेली तर असले फोन 7-8 धपाड धपाड. या 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 बघू आता. हा बघू आता चहा वगैरे प्यायचं आणि मग मला जरा वेळ भेटतो. बघू रात्री काय आहे. सायलीने तर सांगितलंय मम्मी वडापाव देणार आहे, वडापाव खाऊ आपण रात्री. सध्या जरा काहीतरी खाऊशी वाटतंय, मी पिऊशी वाटतंय, गरम गरम पिऊशी वाटतंय. बघू. आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला एवढ्या दिवसाने आपला गोंड्या दिसतोय, हा जो उत्तवले नुसता उड्या मारे दिसतोय, तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. तर फ्रेंड्स आता घेतोय जेवायला. तुमचा बोंड्या इकडे झोपतोय का मी ओरडतोय लय. हे बघा तुम्हाला बघून बघा कसं कर. इकडे सायलीने वडापाव आणलेत, भात पण एक. वडापाव आम्ही खायला घेतो. भूक लागली तर आहे भरपूर, पण या गोंड्याला झोप पण येत नाही तुमच्या. असे घरी बनवलेले असे मस्त वडापाव. हे काय जिलेबी? अच्छा हो, लाल चटणी पण दिले. उद्या पण मम्मी घरी. हा का जायला पाहिजे होतं मी राहायला. मग जायचं ना. उद्याच्या का उद्या का? एक करून वाढवलंच बघा किती. का मम्मी उद्या का घरी? ते मम्मीच्या कामातले बोलले की मम्मीला आराम करा. हा अरे तर ठीक आहे फ्रेंड्स, आता आम्ही मस्त वडापाव वगैरे खाऊन जातो. पाऊस तर आता सध्या थांबलाय. होप सो असाच राहील, जास्त थंडी पण वाजत नाही आणि हा गोंड्या लवकर झोपेल अशी आपण. तरी चालेल. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथे संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.